जलसंपदा खात्यातील अनेक अधिकारी असे आहेत की अधीक्षक अभियंत्यांचा त्यांना मुख्य अभियंता केला, मुख्य अभियंत्याचे पुढे गेले, पण त्यांना फक्त कागदावर केलं. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 2024ला ऑर्डर काढली, म्हणजे हवालदारचा फौजदार झाला, परंतु त्यांना हवालदार म्हणूनच काम करावं लागतं आहे. अशा पद्धतीनं की एका अधिकाऱ्याकडे 3 ऑफिसचे चार्जेस आहेत. ज्यावेळेस शेतकरी पुण्यासारख्या ठिकाणी मुख्य अभियंत्याला भेटायला येतो त्यावेळेस त्यांच्याकडे ठाण्याचा बी चार्ज आहे, त्यांच्याकडे संभाजीनगरचा बी चार्ज आहे. अशा 3 वर्षापासून 4 वर्षापासून एक अधिकाऱ्याकडे चार्ज आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी होती की शेतकऱ्यांची हेळसांड होती, हेलपाटे मारावे लागत आहेत, म्हणून ह्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत. रिक्त जागेसाठी बाहेरच्यापेक्षाही ज्यांचं प्रमोशन केलं आहे त्यांना चार्ज दिला पाहिजे ना. म्हणजे मुख्य अभियंता पुढे गेला तर तो सचिव होईल, मुख्य अभियंत्याच्या ठिकाणी अधीक्षक अभियंता येईल, अधीक्षक अभियंत्याच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता येईल. पण ऑक्टोबर महिन्यापासून एक जणाचा बाबा 8 महिन्याचा 6 महिन्याचा प्रभारी चार्ज ठीक आहे, 5 महिन्याचा, पण 3 वर्षापासून एक क्लास 1 अधिकारी 4 पोस्टवर आहे. तो त्यांचा अतिरिक्त भार कमी झाला पाहिजे आणि शासनानं जो 6 महिन्यापूर्वी ऑर्डर काढलेली आहे त्या पद्धतीनं प्रत्येकाला चार्ज मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची हेळसांड थांबेल. म्हणून आम्ही शासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात आम्ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. मग जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणलं तर एका बाजूने आपण गिरीश महाजन साहेब, दुसरे विखे पाटील साहेब, शिपाईची बदली करायची सुद्धा ह्या लोकांच्या हातात नाही. प्रत्येक गोष्टीची फडणवीस साहेबांना विचारणा करावी लागते. त्याच्यामुळे हे नेस्त नामदारी मंत्री आहेत, ह्यांच्या हातात कुठलंही ह्या ठिकाणी नाही. म्हणून 6 महिन्यापूर्वी ज्याला ऑर्डर दिल्या ह्यांच्या ऑर्डर आजपर्यंत झालेल्या नाहीत. आजची याचिकेतली सुनावणी आहे, आज तारीख पडलेली आहे. आज आपल्याला संध्याकाळपर्यंत सुनावणी आणि पुढचं काय म्हणणं आहे ते देतोय. पण कोर्टाला आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला सांगतो की सरकार ह्या ठिकाणी हे केलं पाहिजे. नाही जर केलं तर आम्ही पुढच्या तारखेला आपल्याला लक्षात येईल की काय करावं लागेल. नुकसान ह्याच्यामुळं काय होतं आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी कॅनलमध्ये बाधित झालेल्या आहेत, मग त्यांचे पैसे मिळत नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत या जलसंपदा खात्याच्या. ज्यावेळेस खालचा अधिकारी ऐकत नाही छोटा, त्यावेळेस मुख्य अभियंत्याकडे यावे लागते. मग पुण्यासारख्या ठिकाणी विभागीय ठिकाणी आम्ही आलो तर त्याच अधिकाऱ्याकडे ठाण्याचा चार्ज आहे, त्याच अधिकारी संभाजीनगरचा चार्ज आहे. म्हणजे एका अधिकाऱ्याकडे 3 चार्ज असेल तर ते आमची भेट होत नाही. महिना 6 महिने हलपाटे घालावे लागत आहेत. हे पुण्याचा विषय नाही, तापीचा विषय जळगावचा हाच आहे, गोदावरीचा विषय औरंगाबाद संभाजीनगरचा हाच आहे, नागपूरचा हाच आहे. म्हणजे या ठिकाणी 3 4 लोकांना एका ठिकाणी बसवण्याचा उद्देश नेमका सरकारचा काय आहे आणि प्रमोशन कशासाठी दिलं आहे? तुम्ही प्रमोशन दिलं आहे पण त्यांना पहिलीच खुर्ची सोडली नाही, दुसरीकडे चार्जेस दिला नाही. ज्या ठिकाणी त्यांना प्रमोशन केलं आहे त्यांना चार्ज मिळावा तरच शेतकऱ्याची होणारी हेळसांड थांबणार आहे. म्हणजे एका बाजूनी सुशिक्षित बेकारांची संख्या आहे, तुमच्या ठिकाणी प्रमोशनसाठी खालची लोक वाट बघत आहेत. परवाचं तर उदाहरण असं आहे, जळगावला एक मोठा अधिकारी जो मंत्र्यांचा मेहुणा आहे त्या ठिकाणी त्यानं संघर्ष करून थांबला. उद्या रिटायर होणार आहे म्हणल्यानंतर आज प्रमोशन दिले आणि उद्या रिटायर झाला, त्याचा काय उपयोग आहे? अशा पद्धतीचं हे सरकारचं मनमानी धोरण आहे. याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.